एकदा सोनार चांदीच्या वस्तूला अग्नीवर तापवत बसलेला असतो. तेव्हा त्याचा लहान मुलगा तिथे येतो आणि आपल्या वडिलांना विचारतो, हे काय करत आहात बाबा? वडील बोलतात, चांदीला गरम करत आहे, त्यातली अशुद्धता निघून जाण्यासाठी. मुलगा बोलतो, असं किती वेळ धरून बसणार चांदीला? तर वडील बोलतात, फक्त धरूनच नाही बसणार, तर त्याच्यावर लक्ष पण ठेवणार, कारण जास्त तापली तर चांदी नष्ट होईल. मुलगा बोलतो, चांदी शुद्ध झाली हे आपल्याला कसं काय कळणार? तेव्हा वडील उत्तर देतात, जेव्हा आपले प्रतिबिंब त्यात दिसेल तेव्हा. आयुष्याची भट्टी अगदी अशीच असते. कुठल्याच अडचणी तुम्हाला नष्ट करण्यासाठी येत नसतात. उलट ह्या अडचणीच तुम्हाला तुमची क्षमता, तुमची योग्यता दाखवून देतात. दगडावर घाव बसल्याशिवाय त्याची मूर्ती बनत नाही आणि मूर्ती बनल्याशिवाय त्याची पूजा होत नाही. स्वतःला घडवायचं असेल तर ह्या 4 गोष्टींकडे लक्ष द्या. 1. रडणे बंद करा. सगळ्यात आधी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडणं बंद करा. लहानपणी खेळणं तुटलं की माणूस रडतो. थोडे मोठं झाल्यावर मार्क्स कमी पडले म्हणून माणूस रडतो. अजून मोठे झाल्यावर गाडीला स्क्रॅच आला म्हणून माणूस रडतो. आयुष्य ह्यापेक्षा खूप मोठे आहे. लहान लहान गोष्टींना लेट गो करायला शिका. स्वतःवरचा बराचसा भार कमी होईल. ज्या गोष्टी सोबत जाणार नाहीत त्यांच्यावर लक्ष देण्यापेक्षा ज्या गोष्टी सोबत जाणार आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. नंबर 2. पॉझिटिव्ह थिंकिंग. एकदा एक शिष्य त्याच्या गुरुजवळ जाऊन बोलतो, आपल्या आश्रमाला कोणीतरी गाय भेट म्हणून दिली आहे. त्यावर गुरुजी म्हणतात, चला चांगलं झालं, सगळ्यांना दूध प्यायला भेटेल. 1 आठवड्यानी तोच व्यक्ती परत येऊन त्याची गाय परत घेऊन जातो. तेव्हा शिष्य गुरुजीजवळ जाऊन सांगतात की ती व्यक्ती गाय परत घेऊन गेला. तेव्हा गुरुजी म्हणतात, चला, शेण उचलायचं काम कमी झालं. मित्रांनो, या गोष्टीतून एक शिकवण भेटते की जी व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत पॉझिटिव्ह राहते त्या व्यक्तीला कोणतेच दुःख दुःखी नाही करू शकत. म्हणून परिस्थिती बदलायची असेल तर आधी मनस्थिती बदला. नंबर 3. पेशन्स वाढवा. कुठलीही गोष्ट जेव्हा नवीन चालू करतो तेव्हा त्या गोष्टीचे रिझल्ट अचानक एका रात्रीतून येत नसतात. उदाहरणार्थ, कुठली स्पर्धा परीक्षा देताय, नवीन बिझनेस चालू करताय, नवीन यूट्यूब चॅनेल चालू करताय, या सगळ्या गोष्टींसाठी वेळ द्यावा लागतो आणि वेळ देण्यासाठी पेशन्स वाढवावे लागतात. जर तुम्हाला लाँग टर्ममध्ये रिझल्ट हवे असतील तर त्यावर कामही तेवढेच करावे लागेल आणि शॉर्ट टर्ममध्ये जर गेलात तर ती गोष्ट जेवढ्या लवकर वर जाते तेवढ्या लवकर खाली पण येते, हे कायम लक्षात ठेवा. नंबर 4. कामात कायम सातत्य ठेवा. आज तुम्ही एखादी बी जमिनीत पेरली तर त्याचे मोठे झाड होण्यासाठी, त्याचे फळ तुम्हाला भेटण्यासाठी त्या बीला सातत्याने तुम्हाला पाणी द्यावे लागेल, खत घालावे लागेल, कीड लागू नये म्हणून कीटकनाशके मारावे लागतील. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे फळ भेटेल. जीवनात मनाप्रमाणे गोष्टी हव्या असतील तर तुम्हाला तुमच्या कामात सातत्य हे ठेवावेच लागेल.